फार पूर्वी एकमेकांवर खूप प्रेम करणारे दोन ड्रॅगन खूप मुसळधार पावसात अडकले. ड्रॅगनला एकच गोष्ट आवडली नाही, ती म्हणजे हे पावसाळी हवामान. कारण जेव्हा त्यांचे पंख ओले होतात तेव्हा त्यांच्यावर वीज पडते, त्यांचे पंख खराब होतात आणि मग ते कधीही आग ओकत नाहीत. त्या दिवशी इतके जोरदार वादळ आले की जांभळा ड्रॅगन त्याच्या प्रेयसीपासून म्हणजेच पिवळ्या ड्रॅगन पासून दूर फेकला गेला. पिवळ्या ड्रॅगनला प्रियकराचा शोध घ्यायचा होता. ती जिथे होती तिथेच राहिली कारण तिचे पंख ओले झाले होते आणि ती खूप दुःखी झाली होती. आणि जांभळा ड्रॅगन उंच पर्वताच्या शिखरावर असलेल्या गुहेत गेला. ही कोणती जागा आहे? मी कुठे आहे? गुहेच्या आतून खूप मोठा आवाज ऐकू आला. तो आवाज दुष्ट बावचा होता, जो अर्धा लांडगा अर्धा सिंह होता. मी वादळ आणि विजेचा स्वामी आहे, वाव! आणि तू अग्निश्वास घेणारा ड्रॅगन आहेस. जांभळा ड्रॅगन इतका घाबरला होता की त्याला उडून जावेसे वाटताच बाओने आकाशात वीज चमकवली. तू मला आग कशी ओकतोस ते सांगेपर्यंत मी तुला सोडणार नाही. अग्निश्वासाची सर्व रहस्य तुला सांगावीच लागतील. नाही, मी असं करू शकत नाही. मग मी कायमचा पाऊस पाडेन आणि तुला इथे कैद करेन. जांभळा ड्रॅगन बाओच्या गुहेत अडकला होता. त्यावेळी पिवळी ड्रॅगन तिच्या प्रियकरासाठी जांभळ्या ड्रॅगनला सर्वत्र शोधत होती. तिने अस्वलाच्या घरट्यात त्याला शोधलं, हत्तीच्या बागेत, अगदी सशाच्या बिळातही, पण तो कुठेही सापडला नाही. पिवळ्या ड्रॅगनला रडताना पाहून एक घोडा तिच्या जवळ आला. तू इतकी उदास का आहेस ड्रॅगन? काय झालं? माझ्या प्रिय जांभळा ड्रॅगन नाहीसा झालाय. लवकरच पुन्हा पाऊस पडणार आहे आणि मी त्याला शोधू शकणार नाही कारण माझे फ्लेक्स खराब होणार आहेत. तू फॉरेस्ट रेंजर माकडाला विचारलंस का? कदाचित त्याला माहित असेल. धन्यवाद, मी लगेच जाऊन विचारते. थांब, हे लाल कापड घे आणि स्वतःला झाकून टाक. हे काही काळ पावसापासून तुझे रक्षण करेल. पिवळी ड्रॅगन ते लाल कापड घेऊन जंगलात गेली. त्यावेळी पुन्हा पाऊस सुरू झाला. पिवळी ड्रॅगन शेवटी फॉरेस्ट रेंजर कडे आली. तिने त्याला विचारलं की त्याने जांभळ्या ड्रॅगनला पाहिलंय का? होय, मी त्याला आकाशात तरंगताना पाहिलं होतं. हे बघ, हे त्याने पाळलं होतं. तो त्या डेरेदार झाडांकडे वळत होता. पिवळी ड्रॅगन पाईनची झाडे असलेल्या ठिकाणी पटकन उडून गेली. जेव्हा पाऊस थोडा थांबला, तिने आजूबाजूला पाहिलं, पण तिच्या प्रियकराचं कोणतंही चिन्ह सापडलं नाही. तेवढ्यात तिच्या समोर एक ससा आला. हॅलो सशा, तू इकडे जांभळा ड्रॅगन पाहिलायस का? हो, मी पाहिलंय. तो त्या दलदलीकडे वाहत होता. पिवळी ड्रॅगन दलदलीकडे जात असताना आकाश पुन्हा काळ्या ढगांनी झाकलं गेलं. सतत पाऊस का पडतो हे जाणून घ्यायचं असेल तर बैल शोध. पिवळी ड्रॅगन वेगाने दलदलीच्या काठावर गेली. तिथे तिला एक बैल पावसापासून बचावासाठी विलोच्या झाडाखाली थांबलेला दिसला. मी जांभळा ड्रॅगन शोधत आहे. तू त्याला जवळपास इकडे तिकडे पाहिलंयस का? अरे नाही, इकडे तिकडे नाही. मी त्याला त्या उंच डोंगरावर डोलताना पाहिलं होतं. पण तुला काळजी घ्यावी लागेल हा, कारण त्या टेकडीवर बाओ राहतो. बाओ? होय, तो पाऊस आणि विजेचा स्वामी आहे. तो खूप उद्धट आणि क्रूर आहे आणि सोबत तो शूद्र मानाचा देखील आहे, ज्याला सर्व काही हवं आहे. आता मला समजलं. म्हणूनच पाऊस कधीच थांबत नाही. बाओने जांभळ्या ड्रॅगनला तू पकडलं तुझ्या असणार. आगीने बाओला थांबवू शकतेस. पाऊस पडत असताना आगीचा श्वास घेण्यास सक्षम व्हायचं असेल तर वाघाकडे जा आणि त्याची मदत घे. पाऊस पडण्यापूर्वी पिवळी ड्रॅगन पटकन वाघाकडे गेली. हो, थोडं पुढे गेल्यावर तुला साप दिसेल. तो तुला एक किरमिजी रंगाची जादुई मिरची देईल.
ते एकाच घासात खाऊन टाक. वाघाने सांगितल्याप्रमाणे पिवळी ड्रॅगन सापाकडे गेली. तेवढ्यात आकाशात पुन्हा काळे ढग आले. लवकर सापा, मला ती जादूची मिरची दे, आता पाऊस पडणार आहे. सापाने आपले डोके मातीच्या तळाशी खुपसले आणि एक जादूची लाल मिरची बाहेर काढली. ज्या क्षणी पिवळ्या ड्रॅगनने एका घासात ती मिरची खाल्ली, पुन्हा पाऊस आणि वादळ सुरू झाले. पण यावेळी पिवळी ड्रॅगन थंड किंवा फडफडत नव्हती. मोठ्या हिमतीने तिने पंख पसरले आणि उंच डोंगराच्या दिशेने ती उडू लागली. चल सांग मला, तू आग कशी ओळखलीस? नाहीतर तुझ्या पायाला बांधलेला दगड मी कधीच काढणार नाही आणि तू पुन्हा कधी उडू शकणार नाहीस. नाही, आग ओळखणं हे आमच्या ड्रॅगन साठी विलक्षण आहे आणि ते तू कधीही शिकू शकत नाहीस. बाव जांभळ्या ड्रॅगनकडे चालत असताना त्याच्या मागे आगीचा गोळा दिसला. काय? हे कसं शक्य आहे? पावसात आग पेटू शकत नाही. विशाल फायरबॉल मधून पिवळी ड्रॅगन दिसली. माझ्या प्रियकराला मुक्त कर बाओ. नाही, त्याने मला आगीचं रहस्य सांगितलं नाही तर मी त्याला जाऊ देणार नाही. पिवळ्या ड्रॅगनने प्रथम आकाशातील काळ्या ढगांमध्ये आग ओकून पाऊस थांबवला. मग जांभळ्या ड्रॅगनला बांधलेला दगड तिने वितळवला. अशा प्रकारे जांभळा ड्रॅगन मुक्त झाला. ही शक्ती पाहून बाओ थक्क झाला. तू माझ्यापेक्षा बलवान कशी असू शकतेस? ही प्रेमाची शक्ती आहे, आग किंवा वादळ नाही बाओ. होय, मजबूत होण्यासाठी तुला आगीची गरज नसते. तू ड्रॅगन नाहीयेस. हो, मी नाहीये, पण माझ्याकडे सगळं काही असलं पाहिजे, सगळं काही. नाही, तुझ्याजवळ प्रेम नाहीये बाओ. तू आतमधून खूप एकटा आहेस. पिवळ्या आणि जांभळ्या ड्रॅगनला शेवटी एकमेकांशी पुन्हा भेट झाल्याने खूप आनंद झाला. बाओला यापूर्वी कधीही इतके कमकुवत वाटले नव्हते. तरीही त्या दोन ड्रॅगनचे आभार. त्याने आपल्या हृदयातील प्रेमाचे अस्तित्व स्वीकारले आणि तो जंगलातील किलबिलाटी जीवनात सामील झाला. त्या दिवसानंतर ड्रॅगन पावसाळी हवामानात मुक्तपणे उड्डाण करू शकले आणि आग ओकून त्यांनी आकाशात प्रेमाचा ठसा कायमचा उमटवला. स्नो व्हाईट आणि छोटा पिग्गी. एकदा काय झालं, स्नो व्हाईट नावाची एक मुलगी दूरवरच्या एका देशात राहत होती. एका सुंदर सकाळी स्नो व्हाईटने जंगलातून जात असताना एक लहानसा पिग्गी पाहिला. तो रस्ता विसरला आहे हे स्पष्ट दिसून येत होतं. म्हणून स्नो व्हाईट त्याच्या मदतीला गेली. हॅलो लहानशा पिग्गी. तू कोण आहेस? माझ्यापासून लांब राह. घाबरू नकोस लहानशा पिग्गी, मी स्नो व्हाईट आहे. मी तुला कधीच इजा केली नाही. हळूहळू लहानसा पिग्गी जिथे तो लपला होता त्या झाडामागून बाहेर आला. स्नो व्हाईट, तू मला मदत करू शकतेस का? हो, नक्कीच करू शकते. आधी सांग काय झालं, तू इथे कसा आलास? मी आज सकाळी खेळायला बाहेर गेलो होतो, पण मी खेळण्यात एवढा मग्न झालो होतो की मला कळलंच नाही की मी घरापासून एवढा लांब आलोय. मग मी माझ्या घरी परत जाण्याचा प्रयत्न केला, पण एका नागतोड्याने माझ्या अंगावर उडी मारली आणि तो माझ्या कानात गोंगाट करू लागला. आणि त्यापासून सुटका करून घेण्यासाठी मी इकडे तिकडे खूप जोरात धावू लागलो आणि शेवटी तो उडी मारून पसार झाला. पण मी जंगलाच्या मधोमध अडकलो. गेले कित्येक तास मी घराचा रस्ता शोधतोय, पण मला वाटते की मी हरवलोय. माझ्या भावांना माझी काळजी वाटत असेल. स्नो व्हाईट, प्लीज मला मदत कर. स्नो व्हाईट त्या लहानशा पिग्गीला म्हणाली की ती त्याला त्याचं घर शोधायला मदत करेल आणि ते एकत्र जाऊ लागले.
मला सांग पिग्गी, तुझ्या घराजवळ काय आहे? तिथे खूप मोठाली झाडं आहेत. या जंगलात मोठमोठाली झाडं आहेत. तुझ्या घराजवळची आणखी एखादी खूण सांगशील का? माझ्या घराजवळ एक बहरलेला पाण्याचा तलाव आहे. या जंगलात खूप बहरलेले तलाव आहेत. कळत नाहीये कोणता असेल. मला हे नाही माहिती आहे. तू काळजी करू नकोस पिग्गी. आपण एक एक करत सगळ्या तलावांजवळ जाऊ आणि तुझं घर शोधून काढू. स्नो व्हाईट आणि लहानसा पिग्गी काही वेळ जंगलात फिरत राहिले आणि मग बहरलेल्या पाण्याच्या तलावाजवळ पोहोचले. पाण्यावर कमळाची फुलं तरंगताना अतिशय सुंदर दिसत होती. पण लहान पिग्गीने उदास होऊन सांगितलं की त्याचं घर या तलावाजवळ नव्हतं. अरे नाही, मला माझं घर कधीच सापडणार नाही. पिग्गी खूपच उदास झाला होता, म्हणून त्याने जमिनीवरून एक दगड उचलला आणि तो तलावात फेकला. पण अचानक तलावातून एका खूप मोठ्या बेडकाने त्यांच्या अंगावर उडी मारली. स्नो व्हाईटने भान राखून त्या पिग्गीला वाचवलं, जो त्या मोठ्या बेडकाखाली जवळजवळ चेपलाच असता. तुमच्यापैकी कोणी माझ्या घरावर दगड मारला? क्षमा कर मोठ्या बेडका, आम्ही फक्त या लहानशा पिग्गीचं घर शोधत आहोत. मग नावेचा वापर करून तलावावर जा. डुकरांना तिथे फिरायला खूप आवडतो. स्नो व्हाईट आणि पिग्गी लगेच त्या तलावाकडे निघाले, जो या मोठ्या बेडकाने सांगितला होता. चल चारी बाजूला पाहूया पिग्गी, कदाचित आपण तुझ्या घराजवळच असू. खरं तर पिग्गी थोडा वेळ तलावाच्या आजूबाजूला हुंगत होता, पण त्याला त्याचं घर नाही सापडलं आणि तो जोर जोरात रडू लागला. माझं घर, मला माझं घर पाहिजे. शांत हो लहानशा पिग्गी, रडू नकोस. लहानसा पिग्गी एवढ्या जोरात रडत होता की एक मोठी लाल मासळी तलावातून उडी मारून जमिनीवर आली आणि पिग्गीला जवळजवळ चिरडून टाकलं. स्नो व्हाईटने पुन्हा त्याला कसं बसं वाचवलं. हा काय गोंगाट लावलाय, माझी दुपारची झोप उडवून टाकलीत. जेव्हा पिग्गीने मासळीला एवढा राग आल्याचं पाहिलं, तेव्हा तो घाबरून राजकुमारीच्या मागे लपून बसला. क्षमा कर मासळी ताई, आम्ही या गोड पिग्गीचं तलावाजवळचं घर शोधतोय. मग त्या तलावावर डॉग घेऊन जा, तेथे मातीचा तलाव आहे, डुकरांना शिखल आवडतो. लाल मासळी परत पाण्यात निघून गेली आणि स्नो व्हाईट आणि पिगी घाटासोबत तलावाकडे निघाले. काही वेळाने स्नो व्हाईटने जमिनीवर काही मातीच्या पायांचे ठसे पाहिले. पिगी, जमिनीवर पायांचे ठसे बघ. वा! स्नो व्हाईट आणि पिग्गी आशेने तलावाच्या कडेकडेने फिरू लागले आणि शेवटी त्यांना पिग्गीचं घर सापडलं. हे पहा माझं घर. जेव्हा भावांनी लहानशा पिगीला घरी परतलेलं पाहिलं, तेव्हा त्यांनी धावत जाऊन त्याला मिठी मारली. आम्ही तुझी खूप काळजी करत होतो लहान भावा, तू कुठे गेला होतास? त्या नागतोड्याने माझे कसे नाकी नऊ आणले हे मी सांगू शकलो असतो तर बरं झालं असतं. जर स्नो व्हाईट नसती तर मी कधीच घरी पोहोचू शकलो नसतो. थँक्यू माझी राजकुमारी. यापुढे तू घराचा पत्ता शिकून घ्यायला हवास आणि तुला ठाऊक असायला हवं की आजूबाजूला काय आहे. प्रॉमिस? पिगी प्रॉमिस. तिघे पिग्गी एकमेकांना भेटल्याबरोबर त्यांनी अख्खा दिवस त्यांच्या घरासमोरच्या चिखलात मस्ती केली. त्यांनी या खेळात स्नो व्हाईटलाही सामील करून घेतलं. लहानसा पिग्गी त्या दिवशी सुदैवाने स्नो व्हाईटला भेटला होता.
कारण या धरतीवर प्रेमळ राजकुमाऱ्या नेहमीच बोलणाऱ्या प्राण्यांना मदत करतात.